सर काय सांगाल, जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारो आदिवासी बांधवांचा उत्साह आणि रॅली या ठिकाणी झाली, विचार मंथन देखील या ठिकाणी झालं. काय सांगाल, काय भविष्याच्या काळात आदिवासींच्या उन्नतीसाठी प्रयत्न असतील? आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस आहे. या दिनानिमित्ताने गेले अनेक वर्ष आम्ही अलिबागचं मुख्यालय, जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग आहे, इथे दरवर्षी आम्ही आमची संस्कृती आपण प्रदर्शन करत असतो. सर्व आदिवासी बांधव एकत्रित येत असतात आणि ज्या वेळेला आमचे खऱ्या अर्थाने मूलभूत जे हक्क आहेत ते मागण्यासाठी हा विचार मंथन इथे असतो. आणि त्या विचार मंथनासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व आदिवासी ठाकूर समाजाचे, महादेव कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. मी आज एकच खऱ्या अर्थाने सांगेन की 3.5 वर्षानंतर जिल्हा परिषदेचा कामकाज चालू झाला आणि आज ह्या जागतिक आदिवासी दिवस किंवा क्रांती दिवसाला कोणताही प्रशासकीय अधिकारी इथं उपस्थित झालेला नाही. फार मोठा खंत वाटतो आहे, कारण ज्या आमच्या मूलभूत सुविधा, आमचा मूलभूत हक्क आहे तो मागण्यासाठी आणि आमची जी संस्कृती देशासमोर मांडण्यासाठी, या जिल्ह्यासमोर मांडण्यासाठी हा मुख्यालय अलिबाग आहे, इथे आम्ही आलो आणि इथे कोणताही अधिकारी आलेला नाही आहे. खऱ्या अर्थाने आज आम्हाला अपेक्षित होतं की सन्माननीय जिल्हाधिकारी किसनजी जावले साहेब इथे येतील, कारण आमच्या समितीने प्रत्येक अधिकाऱ्याला, IAS अधिकाऱ्याला आपलं म्हणणं किंवा निवेदन दिलं होतं की आपण इथे उपस्थित राहावं, पण एकही अधिकारी आज उपस्थित राहिलेला नाही. ना महसूल विभागाच्या अनेक योजना आमच्या लाभाच्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या, त्याच्यासाठी नाही. जिल्हा परिषदेचा COE नाही किंवा कोणताही अधिकारी नाही आहे. प्रकल्प अधिकारी आता इथे पोहोचलेले आहेत, पण त्याचबरोबर महसूल विभागाचा एकही अधिकारी नाही, कारण आमच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला एक लोकप्रतिनिधीमध्ये जात असतो त्यावेळेला आमचे जे जात बांधव आहेत त्या महिला प्रसूतीसाठी येतात किंवा पेशंट म्हणून तिथे येत असतात, त्यावेळेला तिथे जिन्यावरती झोपलेले पाहतो, आम्हाला फार वाईट वाटतं. हा आमचा आदिवासी आहे का? आदिवासी हा काय माणूस नाही आहे का? मग शासकीय अधिकारी आज का हजर राहिले नाही? कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा आम्ही जाब विचारणार होतो, म्हणून हजर राहिले नाही का, असं आम्हाला खंत वाटतं. हजारोच्या संख्येने आज जिल्ह्याभरातून, या 3 तालुक्यातून तर आलेच, पण जिल्ह्याभरातून आदिवासी इथे उपस्थित झाले आणि एक प्रशासकीय अधिकारी नाही झाला, हजर राहिला नाही. पण येणाऱ्या कालामध्ये मोठा मेळावा घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने आदिवासी एकत्रित जाऊन हा आम्ही जाब विचारणार आहोत की आम्ही आदिवासी मूल हक्काचे आहोत की नाही आहोत, किंवा या मूल हक्कासाठी आपण का उपस्थित राहिलात नाही, हा जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्रित येणार आहोत. बोला दादा, काय नाव तुमचं आणि काय सांगाल, आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य असा आदिवासी बांधवांचा मेळावा झाला आहे? मी दत्ता नाईक, अलिबाग तालुका कातकरी समाज संघटनेचा अध्यक्ष. आणि आज आदिवासीयांचा आदिवासी दिन हा उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्ही अलिबाग येथे हा मेळावा भरवलेला आहे. खूप नाचत गाजत वाजत अगदी खूप छान पैकी इथे येऊन सभेत रूपांतर करून हा कार्यक्रम आम्ही पार पाडला आहे. पण आम्ही ज्या अधिकाऱ्यांना इथं बोलवलं होतं, कारण तासनतास आम्ही निवेदन देण्यासाठी ह्याच्यामध्ये बसलेलो त्याच्या दालनामध्ये, आणि आम्हाला वाटलं होतं की कलेक्टरपासून तर तहसीलदारापर्यंत सगळे लोक येतील आम्हाला, आणि आम्ही त्यांना काहीतरी जाब विचारू की अजूनपर्यंत खेड्यापाड्यात सगळी व्यवस्था होतं, पण आदिवासी वाड्या अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. दिवाबत्तीपासून, लाईट पाण्यापासून, सगळ्यापासून ते वंचित असलेले आहेत. तर त्या का अजून होत नाहीत हा जाब आम्ही त्यांना विचारणार होतो. पण आज त्यांना आठवड्याची सुट्टी 1 मिळतो, म्हणून त्यांनी कदाचित ती सुट्टी फुकट वाया जाऊ नये त्यांची, म्हणून ते आमच्या कार्यक्रमामध्ये आलेले नाहीत असा मी म्हणतो. आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो. एकही अधिकारी इथे आलेला नाही, फक्त एकच प्रतिनिधी आहे, तो प्रेम प्रकल्प आदिवासींकडून.